नमस्कार शेतकरी बंधूंनो, पूर्वी ॲग्रो इंडस्ट्रीजकडून मी श्री तुलसीदास बावस्कर आज या केळी पिकाची आपण पाहणी करण्याकरता आलेलो आहे। या केळी पिकासाठी शेंबा तालुका मोताळा येथील प्रगतशील शेतकरी शुभम भाऊ यांनी आपल्या पूर्वी ॲग्रो इंडस्ट्रीजचे ग्रोग्रीन 9 हे खत या केळी पिकाला दिलं होतं आणि संजीवनी अँपूल याचे स्प्रे आणि पोंगे भरणी असं या केळी पिकासाठी त्यांनी नियोजन केलं होतं। तर ते वापरल्यानंतर त्यांना त्याचे काय काय रिझल्ट मिळाले हे आपण आता त्यांच्या तोंडून ऐकून घेऊया। दादा नमस्कार। नमस्कार। तुमचं नाव, गाव, मोबाईल नंबर पूर्ण परिचय द्या। माझं नाव शुभम वसंतराव पाटील, गाव शेंबा खुर्द, तालुका नांदुरा, जिल्हा बुलढाणा। माझा मोबाईल नंबर आहे 90 21 21 53 34। पहिल्या वेळेस जेव्हा मी ग्रोग्रीन 9 वापरलं त्यावेळेस पांढऱ्या मुळांची खूप जोरात वाढ झाली। बरोबर। आणि जे पानं वगैरे जे कुजलेले होते ते पण असे म्हणजे हिरवे कच्च पडले। बरोबर। आणि जे पोंगे जे आकसले होते तर ते पोंगे पण सरळ झाले। बरोबर, म्हणजे आकसलेले पोंगे पण संजीवनीची पोंगे भरणी केली किंवा स्प्रे केले त्याच्यामुळे ते क्लिअर दिसायला लागले। किती खोड आहे तुमचं? हे माझं हे 3000 खोड आहे। मी याची बेण्याची लागवड आहे माझी। म्हणजे कंद आहे तुमची लागवड केलेली। बरोबर आहे। तर मग तुम्ही लहान असताना म्हणजे जी केळी 1 ते 1.5 महिन्याची असताना तुम्ही पहिला डोस दिला होता त्यावेळेस तुम्ही एकरी किती बॅगा म्हणजे हजारी किती बॅगा घेतल्या होत्या? हजारी मी 4 बॅगा घेतल्या होत्या। हजारी 4 म्हणजे 12 बॅगाचा पहिला डोस दिला होता। 12 बॅगाचा पहिला डोस। बरोबर। त्यानंतर तुम्हाला बरेचसे बदल जाणवले की त्यामध्ये तुम्हाला पांढऱ्या मुळांची वाढ दिसली आणि पिवळेपणा जो होता तो पण नाहीसा झाला आणि आजही केळीला चांगली ग्रीनरी आहे। हो हो। आता कुठं कुठं वेन सुरू झालेली आहे, कुठं कुठं वेन। बरोबर। तर तुम्ही संजीवनी अँपूल वापरल्यानंतर पोंग्यामध्ये काय काय बदल झाले? पोंगे जे आपलं जे वाकडे तिकडे झालेले होते बरोबर ते पण सरळ झाले आणि पानामध्ये पण क्वालिटी चांगली आली। म्हणजे संजीवनीची पोंगे भरणी केल्यामुळे एक पानामध्ये चांगला बदल तुम्हाला दिसला, म्हणजे मोठाले पानं दिसले। आणि बुंद्याबद्दल काय म्हणणं आहे तुमचं? बुंदा माझा खतामुळे बुंदा एकदम असा जाड झाला, जबरदस्त झाला एकदम। आणि जमिनीमध्ये तुम्ही बोलले होते की भुसभुशीतपणा भरपूर आहे, तो कसा वाटला? आपला ग्रोग्रीन 9 मुळेच झाला। चांगला भुसभुशीतपणा तुम्हाला? चांगला भुसभुशीत झाला। बरोबर आहे। हो। आता तुम्ही हे जे संजीवनी अँपूल आणि ग्रोग्रीन 9 खत वापरून समाधानी आहेत का? हो, मी खूप समाधानी आहे आणि मी लोकांना पण सांगेन की ग्रोग्रीन 9 वापरा। बरोबर, म्हणजे इतर शेतकरी बांधवांना सांगेन मी की ग्रोग्रीन 9 वापरा। बरोबर आहे। हो। तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही पाहू शकता की या केळी पिकावरती एक चांगली क्वालिटी आपल्याला जबरदस्त पाहायला मिळत आहे आणि बुंदा पण चांगला आहे आणि आता कुठं कुठं वेन पण आता या केळीची सुरू होत आहे, ते पण आपण या व्हिडिओमध्ये आता तुम्हाला दाखवणार आहोत। ॲग्रो इंडस्ट्रीजचे संजीवनी अँपूल आणि ग्रोग्रीन 9 हे खत वापरून एक जबरदस्त रिझल्ट या केळी पिकावरती आपल्याला पाहायला मिळत आहे। आपण पाहू शकता की वेन होत आहे।